मैत्रिणीनो, तिळगुळाचे लाडू बनवायचे भारी कुटाणा बरं का. कधी पाक घट्ट होतो तर कधी पाक होतो कच्चा आणि मग हे मिश्रण होते चिकट. लाडू काही वळता येत नाहीत. घाबरू नका हो, सुगरणीकडे सोल्युशन आहे की. झटपट तीळ लाडू बनवायसाठी करायचं काय बरं का. तीळ आणि शेंगदाणे छान घ्यायचे भाजून. शेंगदाण्याची घ्यायची साल काढून आणि गूळ घ्यायचा बारीक करून. आता या मिश्रणात टाकायचं 2 चमचे तूप आणि हे मिश्रण छान घ्यायचं मिक्स करून. तुम्हाला जर वाटलं या मिश्रणाचे आता लाडू वळले जाऊ शकतात तर बिनधास्त लाडू वळायचे बरं का. अगदी 1-1.5 महिना या लाडूला काहीही होत नाही. जर गूळ घट्ट असला आणि तुम्हाला वाटलं लाडू वळता येणार नाही तर पॅनमध्ये हे सर्व मिश्रण टाकून थोडेसे अगदी गरम करून घ्यायचे. गूळ वितळला की लगेच हे खाली काढून घ्यायचं आणि हे कोमट झालं याची घ्यायची लाडू वळून. मस्त असे होणारे तिळगुळाचे लाडू बनवून बघा, याचा आस्वाद घ्या. आणि लक्षात आहे ना, सुगरण मी तुम्हाला करणारच. मैत्रिणीनो, तिळगुळाचे लाडू बनवायचे भारी कुटाणा बरं का. कधी पाक घट्ट होतो तर कधी पाक होतो कच्चा आणि मग हे मिश्रण होते चिकट. लाडू काही वळता येत नाहीत. घाबरू नका हो, सुगरणीकडे सोल्युशन आहे की. झटपट तीळ लाडू बनवायसाठी करायचं काय बरं का. तीळ आणि शेंगदाणे छान घ्यायचे भाजून. शेंगदाण्याची घ्यायची साल काढून आणि गूळ घ्यायचा बारीक करून. आता या मिश्रणात टाकायचं 2 चमचे तूप आणि हे मिश्रण छान घ्यायचं मिक्स करून. तुम्हाला जर वाटलं या मिश्रणाचे आता लाडू वळले जाऊ शकतात तर बिनधास्त लाडू वळायचे बरं का. अगदी 1-1.5 महिना या लाडूला काहीही होत नाही. जर गूळ घट्ट असला आणि तुम्हाला वाटलं लाडू वळता येणार नाही तर पॅनमध्ये हे सर्व मिश्रण टाकून थोडेसे अगदी गरम करून घ्यायचे. गूळ वितळला की लगेच हे खाली काढून घ्यायचं आणि हे कोमट झालं याची घ्यायची लाडू वळून. मस्त असे होणारे तिळगुळाचे लाडू बनवून बघा, याचा आस्वाद घ्या. आणि लक्षात आहे ना, सुगरण मी तुम्हाला करणारच. मैत्रिणीनो, तिळगुळाचे लाडू बनवायचे भारी कुटाणा बरं का. कधी पाक घट्ट होतो तर कधी पाक होतो कच्चा आणि मग हे मिश्रण होते चिकट. लाडू काही वळता येत नाहीत. घाबरू नका हो, सुगरणीकडे सोल्युशन आहे की. झटपट तीळ लाडू बनवायसाठी करायचं काय बरं का. तीळ आणि शेंगदाणे छान घ्यायचे भाजून. शेंगदाण्याची घ्यायची साल काढून आणि गूळ घ्यायचा बारीक करून. आता या मिश्रणात टाकायचं 2 चमचे तूप आणि हे मिश्रण छान घ्यायचं मिक्स करून. तुम्हाला जर वाटलं या मिश्रणाचे आता लाडू वळले जाऊ शकतात तर बिनधास्त लाडू वळायचे बरं का. अगदी 1-1.5 महिना या लाडूला काहीही होत नाही. जर गूळ घट्ट असला आणि तुम्हाला वाटलं लाडू वळता येणार नाही तर पॅनमध्ये हे सर्व मिश्रण टाकून थोडेसे अगदी गरम करून घ्यायचे. गूळ वितळला की लगेच हे खाली काढून घ्यायचं आणि हे कोमट झालं याची घ्यायची लाडू वळून. मस्त असे होणारे तिळगुळाचे लाडू बनवून बघा, याचा आस्वाद घ्या. आणि लक्षात आहे ना, सुगरण मी तुम्हाला करणारच.